लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांनी पहिल्या फेरीपासून मोठी आघाडी घेत 30,000 मतांनी आघाडी घेतलेली आहे। तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे पिछाडीवर आहेत। 8व्या फेरी अंती 71,332 मतांनी राजभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत। दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी, सिन्नर या मतदारसंघातील एकाच वेळी मतमोजणी सुरू आहे। त्यामुळे आकडेवारीत मोठ्या प्रमाणात फरक पडतो आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून राजभाऊ वाजे, तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होत आहे। राजभाऊ वाजे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेतली आहे। तर आता 11:30 वाजता हाती आलेल्या 9व्या फेरीच्या आकडेवारीनुसार राजभाऊ वाजे यांना 81,425 मते मिळालेली आहेत। तर आता काही वेळापूर्वीच 9व्या फेरीची आकडेवारी देखील हाती आलेली असून नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण आता 30 फेऱ्या होणार आहेत। दरम्यान पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या राजभाऊ वाजे यांच्या विजयाचे बॅनर देखील आता शहरभर झळकायला सुरुवात झाली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।